जर तुम्ही एक मराठी माणूस असाल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी खूप वेळा ऐकलंय की लोक म्हणतात की मराठी माणसाला ना जॉब्स मिळत नाही, त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळत नाही. पण असं का होतं हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी मी एका मोबाईलच्या दुकानामध्ये गेले होते. मला मोबाईल कव्हर विकत घ्यायचा होता आणि ते दुकान होतं एका मारवाड्याचं, पण त्याच्याकडे तो मोबाईल कव्हर नव्हता. तर त्याने केलं काय, तो बाजूच्या 4 दुकानांमध्ये गेला आणि तिथून जाऊन जे पण अवेलेबल ऑप्शन्स होते ते तो माझ्यासाठी घेऊन आला. तर ह्यातून झाल्या काय, 2 गोष्टी. एक, त्याचा कस्टमर कुठे बाहेर नाही गेला, कारण कस्टमर खूप जास्त खुश झालं की अरे बाबा माझा त्रास वाचलेला आहे. ऍट द सेम टाइम त्याला दुसऱ्या दुकानामधून एक कमिशन मिळालं. पण तेच एका मराठी माणसाच्या दुकानात तुम्ही जा, त्यावेळेला तो सरळ तुम्हाला सांगेल की माझ्याकडे हा प्रोडक्ट नाहीये. आणि मग जर तुम्ही त्याला विचारलं अरे मला हे कुठे भेटेल, तर तो सांगेल की ते मला माहिती नाहीये. आता हे समजून घेण्यासाठी ना मी तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गोष्ट सांगते. एकदा मी माझ्या बाबांबरोबर मासे आणायला बाजारात गेले होते. त्या दिवशी आम्ही टोपलीभर खेकडे विकत घेतले आणि ते जिवंत होते. तर ते आणताना मला त्या खेकड्यांची खूप भीती वाटत होती. तर मी माझ्या बाबांना सांगितलं, बाबा ते खेकडे आहेत ना, त्याची मला भीती वाटते, कारण ते खेकडे कदाचित वर येतील, आपल्याला चावतील. तर माझे बाबा म्हणाले तू घाबरू नकोस, हे खेकडे काय टोपलीच्या बाहेर येत नाही. मी म्हटलं असं का? तर मला सांगितलं ह्यातलं एक खेकडं जरी बाहेर यायला तयार झालं ना, तर बाकीचे खेकडे हे मराठी माणसासारखं त्यांना आतमध्ये खेचून घेणार. किती छोटीशी गोष्ट आहे ना, पण खरी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये किती मोठे राजे, किती मोठे नेते होऊन गेलेत. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी, त्यांच्या स्वतःच्या समाजासाठी खूप काहीतरी केलेलं आहे. पण जर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यातली ती धम्मकच ओळखली नसती, तर त्या लोकांनी त्यांना सपोर्टच केलं नसतं, तर ते आपल्या राज्याचे, आपल्या समाजाचा उद्धार करू शकले असते का? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाला ना नेहमी असं वाटतंय की मला खूप जास्त कळतंय किंवा समोरचा माणूस मूर्ख आहे. तुम्हाला ऐकून ना खूप आश्चर्य वाटेल ह्या गोष्टीचं, पण मराठी माणूस आहे ना नेहमी त्याच्याच डबक्यात राहतो. तो बदलत्या काळासोबत त्याला बदलायचंच नसतं. इतर समाजाच्या लोकांनी पडेल ते काम केलंय, त्यांनी एकमेकांना सपोर्ट केलंय आणि म्हणून ते सक्सेसफुल झालेत. आणि आपण काय करतोय, एकमेकांचे पाय ओढतोय. तर तुमच्या आजूबाजूला जर एखादा मराठी माणूस किंवा बाई त्यांचा बिझनेस किंवा काहीतरी वेगळा करायचा जर प्रयत्न करत असतील ना, तर त्यांना डिमोटिवेट करू नका, त्यांच्यावरती टीका करू नका. तुम्हाला जमेल तसं सपोर्ट करा, कारण जर त्यांचा उद्धार झाला, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार झाला, तरच आपल्या समाजाचा उद्धार होईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक मराठी माणसाचं कर्तव्य नक्की पूर्ण करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत नक्की पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.